कावेरी. कसे आहात? मस्त मजेत आहात ना? आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे. आपलं सौंदर्य हे केसांवर डिपेंड असतं असं म्हणतात आणि त्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो. ते सिल्की व्हावं, छान लांब असं दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. पण आजकाल खूप समस्या आहेत केसांचे. पांढरे होणं किंवा त्याच्यामध्ये डॅन्ड्रफ खूप असणं, गळणे असे खूप प्रकार आहेत त्याच्यामध्ये. अगदी कमी वयामध्ये लहान मुलाचे सुद्धा आजकाल पांढरे केस होऊ लागले. त्यासाठी आपण खूप उपाय करत असतो किंवा बाजारातले वेगवेगळे ऑइल यूज करत असतो किंवा पार्लरची एखादी ट्रीटमेंटसुद्धा आपण घेत असतो. पण ती तात्पुरती असते किंवा कुणाला सूट होतं किंवा कुणाला नाही सूट होतं. ती आर्टिफिशियल असतं, 5-6 महिने ते एवढंच चालतं. बाकी पुन्हा आपण जेव्हा सोडलं का मग जैसी ती स्थिती असतं, पुन्हा आपलं तेच सुरू असतं. प्रत्येकजण असं ग्रस्त आहे. त्यासाठी आज मी एक घरामध्ये ऑइल बनवणार आहे आणि ते जे ऑइल आहे खूप हेल्दी आहे आणि नॅचरल पद्धतीने आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी घरच्या घरी जे साहित्य असतं त्यातूनच आपण हे बनवणार आहोत. खूप छान, खूप हेल्दी आहे आणि ते जे ऑइल आहे त्यासाठी फक्त आपल्या किचनमध्ये जे साहित्य असतं तेच साहित्य आपण आज यूज करणार आहोत. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला हा खूप फायदेशीर ठरणार आहे. केसांसाठी खूप आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्स आतमध्ये टाकलेले आहेत आणि छान आहे खूप. त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात. केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी किंवा ते टिकवण्यासाठी आपल्याला प्रोडक्ट्स वापरून पण काही उपयोग होत नसतं. ते आपल्या जेवणातून पण बरंच काही मिळत असतं. आपण छान छान खाल्लं पाहिजे. जे आपल्या केसांना पोषक आहे ते आपण आपल्या अन्नातून घेतलं पाहिजे. जे आतून असतं ते खूप इम्पॉर्टंट असतं, वरून उपयोग नाही. आणि आजकाल खूप समस्या होत आहेत. त्याचं हे पण कारण आहे, आपण जंक फूड बाहेरचं जास्त खात आहे, त्यामुळे पण असे प्रॉब्लेम जास्त होत आहेत. तेल मॉलिश करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मसाज केल्यामुळं आपली केसांची ग्रोथ चांगली होते आणि जे रक्तप्रवाह असतो तो खूप सुरळीत होतो आणि आपलं जे केसांच्या आतली स्किन म्हणजे आपलं स्काल्प जे असतं त्याला ॲक्टिव्ह करतं आणि आपल्या ग्रोथसाठी खूप हेल्पफुल आहे. आणि ते जे ऑइल आपण जे बनवणार आहोत ते आज आपण बनवत आहोत आणि ते कसं बनवायचं, त्यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आता आपण तेल बनवण्यासाठी सुरुवात करूया. इथे मी 2 कांदे घेतलेले आहे. व्यवस्थित कवर काढून छान असं बारीक कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कढीपत्त्याची पानं सुद्धा इथे लागणार आहेत. आता दोन्ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित छान अशी जाडसर पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला लागणार आहे कोरफडसुद्धा लागणार आहे. ही जी मी घेतलेली कोरफड आहे ती घरातलीच आहे, छान अशी आयुर्वेदिक आहे आणि कोरफडीचे सुद्धा आपल्याला खूप फायदे आहेत आणि छान अशी कट करून घ्यायची आहे बारीक. कोरफडीचे उपयोग खूप आहेत. ती नॅचरल मॉइश्चरायझर म्हणून सुद्धा काम करते. आता आपण तेल गरम ठेवलेलं आहे, झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण मेथीचे दाणे टाकलेले आहे. मेथीचे दाण्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी असतं, त्यामुळे खूप छान काम करतं. केस तुटणे, गळणे अशा समस्या होत नाहीत. आता कोरफडीचा गर घातल्यामुळं नंतर आपल्याला लगेच टाकायचं आहे आपण जो बनवलेला कांदा आणि कढीपत्त्याचं जे बनवलं होतं ते सुद्धा टाकायचं आहे. आणि आता 20 ते 25 मिनिट आपल्याला हे तेल बनवण्यासाठी लागणार आहे. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे. छान असं आपल्याला व्यवस्थित पूर्ण जे आपण इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत त्याचा पूर्ण अर्क तेलात उतरला पाहिजे. तोपर्यंत आपण गॅस मंद आचेवरच ठेवून असं छान फ्राय करणार आहोत. कढीपत्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅरोटीन आणि प्रोटीन असतात, त्यामुळे व्हिटॅमिन ई असल्यामुळे केस निरोगी ठेवण्यासाठी कढीपत्त्याचा उपयोग होतो. आता तेलाचा हळूहळू रंग बदलू लागलेला आहे आणि आपल्या जवळपास इथे तेल बनलेलं आहे आणि आता आपल्याला ही पूर्ण गॅस बंद करायचा आहे आणि असं छान एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपल्याला हे जे आपण बनवलेलं साहित्य आहे ते आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. आणि असं एक 10 ते 15 मिनिट लागतात पूर्ण थंड होण्यासाठी. आणि शक्यतो इथे लोखंडाची कढई यूज करा, छान असतं. नंतर आपल्याला छान असं एका कापडामध्ये टाकायचं आहे आणि पूर्ण किंवा तुमच्याकडे जी बॉटल आहे किंवा स्प्रे बॉटल असेल त्याच्यामध्ये किंवा बंद डब्यामध्ये सुद्धा हे तेल छान असं
टाकून ठेवू शकता। आणि हे तेल इथं आपलं रेडी झालेलं आहे। हे तेल आठवड्यातून तुम्ही 2 वेळा लावायचं आहे। तर आजचा व्हिडिओ असा होता, कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।